बस थांबव थांबव. काय प्रश्न दिसत आहेत तुम्हाला मलकापूरचे? तुम्ही नगराध्यक्ष उमेदवार आहात आणि नक्की आता फिरताय तुम्ही, हो, कसं आहे? मी नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून मी बऱ्याच ठिकाणी मलकापूरमध्ये आत्ता फिरतोय, लोकांच्या भेटीगाठी घेतोय. बरेच प्रश्न आहेत जे पूर्वीपासून तसेच चालत आले आहेत, जसे की सांडपाण्याचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. परत बरेच लोक म्हणतात की आम्हाला भाजी मंडईला बसायला एक सेपरेट जागा हवी आहे, त्यासाठी लगेच नियोजन केलं पाहिजे. परत सुरक्षितेचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. त्यांना आपण कशी म्हणजे एक वॉर्डमध्ये CCTV लावून वगैरे कसं आपण मदत ताबडतोब करू शकतो, त्यात आपण हे करणार. रस्त्यांचा, नाल्यांचा, गटारांचा, बंधाऱ्यांचा प्रश्न तर आहेच. आणि पाणी योजना तर सांगितलं जातं आहे पूर्ण देशात, काय जगात पाणी योजना खूप चांगली आहे, त्याबद्दल पाणी योजना जी आपल्याकडे चालू 24/7ची जी योजना आहे, त्यामध्ये आपण अजून काय बेटरमेंटसाठी किंवा ॲडव्हान्समेंटसाठी जे काय करू शकतो ते आपण नक्कीच करू. रिस्पॉन्स कसा मिळतो सगळ्या प्रभागात? खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे प्रभागात. लोकांची अशी इच्छा आहे की एक 21 वर्षाचा तरुण पोरगं आमच्यासाठी, पूर्ण मलकापूरकरांसाठी लढते. आणि एक लोकांमध्ये एक अशी भावना क्रिएट झाली आहे की एक 21 वर्ष म्हणजे आम्ही जेवढं ह्यांच्यासाठी केलं आणि जेव्हा आमच्यावर वेळ आली त्यावेळी ते सोडून गेले, आणि एक 21 वर्षाची पोरगं आमच्यासाठी आज लढते म्हणून लोकांना एक अभिमान आहे. थँक्यू. बस.